सर्वप्रथम एन्जॉय अँड लर्न या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नुकताच झालेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा थेरम जो दर 2 वर्षांनी विचारला जातो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जर हा थेरम आला तर आला, नाही तर यावरचं 100% गणित एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये विचारते म्हणजे विचारतेच. आणि ह्या थेरमचं स्टेटमेंट असं आहे की इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, एखादा ट्रायंगल घेतला आपण PQR, सपोज PQR ट्रायंगल घेतला आणि त्यामधली एखादी लाईन ट्रायंगलच्या एखाद्या साईडला पॅरलल असेल तेव्हाच हा थेरम लागतो, अन्यथा हा थेरम लागू होत नाही. सपोज ट्रायंगल PQR, ह्या ट्रायंगल PQR घेतला, PQRला ह्या ट्रायंगलला लाईन MN ही पॅरलल आहे, म्हणूनच हा थेरम इथं आपला लागतो. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट यामधलं आहे पॅरलल. पॅरलल शब्द असलाच तेव्हाच हा थेरम लागू होतो, अन्यथा लागू होत नाही. समोरचं वाक्य पहा, इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट. 2 डिस्टिंक्ट वेगवेगळ्या पॉईंटवर, वेगवेगळे पॉईंट म्हणजे ट्रायंगलवरचेच एक पॉईंट आहे M आणि एक पॉईंट आहे N. 2 वेगवेगळ्या पॉईंटवर हे लाईन आली पाहिजे. देन द लाईन डिवाइड द साईड इन सेम प्रोपोर्शनल. आणि ते जे लाईन काढली आपण ते 2 भागात विभागली जाते. सपोज PM अँड MQ, PN अँड NR. आता मराठीमध्ये मिनिंग पहा, जर एखाद्या ट्रायंगलमध्ये एखादी लाईन ट्रायंगलच्या एखाद्या साईडला जर पॅरलल असेल, QRला MN ही लाईन पॅरलल आहे, म्हणूनच हा थेरम इथं लागू होतो. मग थेरम लागू कसा होतो? जेव्हा ही लाईन पॅरलल QRला आहे तेव्हा ही लाईन ह्या ट्रायंगलला 2 भागात सारख्या भागात विभागली जाते. म्हणजेच PM/MQ इज इक्वल टू PN/NR. हे या थेरमचं म्हणणं आहे. त्यानंतर पाहायचं आहे थेरम प्रूफ करताना सगळ्यात मेन म्हणजे जी डायग्राम आहे, डायग्रामला तुम्हाला अर्धा मार्क्स आहे. त्यानंतर हे स्टेटमेंट, सपोज तुम्हाला प्रश्न असा विचारू शकते, राईट द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लिहा. स्टेटमेंट तुम्हाला तुमच्या मतानं पण लिहायला हवं, म्हणून स्टेटमेंट पण पाठ पाहिजे. त्यानंतर गिवनमध्ये दिलेलं काय काय, तर इन ट्रायंगल PQR दिलेला आहे तुम्हाला. आता PQR मध्ये काय आहे की लाईन MN, जी लाईन MN आहे ही पॅरलल आहे QRला. बघा इथं लिहिलं आहे, लाईन MN ही पॅरलल आहे QRला. पॅरलल म्हणजे समांतर रेषा. पॅरलल म्हणजे समांतर रेषा, ज्या रेषा कधीही एकामेकाला छेदत नाही. ज्या रेषा एकमेकाला कधीही छेदत नाही. सपोज ही जी रेष आहे म्हणजे लाईन आपण म्हणू, ह्या लाईनचं नाव आहे PM आणि ह्या लाईनचं नाव आहे QR. ह्या 2 रेषा पॅरलल रेषा आहे, समांतर रेषा म्हणतो. की ह्या 2 लाईन मी इकडे कितीही वाढवल्या, ह्या कधीही इंटरसेक्ट होणार नाही. कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. सपोज जर हे लाईन अशी काढली आणि ही लाईन अशी काढली, तर ह्या 2 लाईन इथे इंटरसेक्ट झाल्या. इट इज नॉट अ पॅरलल लाईन. सो ह्या थेरममध्ये सांगायचं आहे की MN ही लाईन पॅरलल आहे QRला. MN ही लाईन आहे पॅरलल QRला. नंतर लाईन MN इंटरसेक्ट साईड PQ. लाईन MN हे इंटरसेक्ट झाली आहे PQला. ही जी लाईन MN आहे ही ह्या साईडला इंटरसेक्ट झाली आहे PQला, पण कोणत्या पॉईंटवर? ॲट अ पॉईंट M. तसंच लाईन MNच ही पण सुद्धा इंटरसेक्ट झाली आहे PRला, पण कोणत्या पॉईंटवर? N पॉईंटवर. N पॉईंटवर रिस्पेक्टिव्हली म्हणजे जी हे PQ आहे इंटरसेक्ट झाली ॲट पॉईंट Mवर, आणि जी PR आहे जी इंटरसेक्ट झाली ॲट पॉईंट Nवर, ते जिथं सांगितलं आहे. म्हणजेच PMR ही कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर म्हणजे एका रेषेत येणारे. पाहता PMQ आणि PNR ही झाली कोलिनियर्स पॉईंट. नंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं, सिद्ध करायचं आहे की PM/MQ इज इक्वल टू PN/NR. हे सगळ्यात मोठं आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कंस्ट्रक्शन करावं लागेल, स्वतःच्या हातानं काही ना काही काढावं लागेल. मग काढण्यासाठी काय करायचं, ड्रॉ सेगमेंट RM अँड QN. जेव्हा आपण थेरममध्ये काय करतो,
जेव्हा आपण थेरममध्ये कन्स्ट्रक्शन करताना हे डॉट डॉट लाईननं दाखवावं लागते की हे आपण कन्स्ट्रक्शन केलं आहे. म्हणून ड्रॉ सेगमेंट क्यू एन अँड सेगमेंट आर एम. त्यांनी सर्वप्रथम काय करायचं हे पहा. प्रूफमध्ये पहा. आता पहा, ट्रायंगल पी एम एन, ट्रायंगल पी एम एन म्हणजे हा वरचा ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? वरचा ट्रायंगल पी एम एन अँड ट्रायंगल एन एम क्यू अँड ट्रायंगल एन एम क्यू. म्हणजे मी हे दोन ट्रायंगल्स काढतो. पहा बघा आता कसे. ह्या ट्रायंगल मी काढला. कोणता झाला? ह्या पी एम एन. आणि दुसरा ट्रायंगल कोणता म्हटला आहे मी? दुसरा ट्रायंगल म्हटला आहे ट्रायंगल एन एम क्यू. आता पहा, इथं एन आहे, इथं एम आहे आणि क्यू इथं आहे तुमचा. तोच असा आणि ह्या असा केला. पहिली हे भाग घेतला मी ट्रायंगलचा. कोणता भाग घेतला? लेफ्ट साईड. कोणता? पी एम एन आणि दुसरा आहे एन एम, इथं आहे क्यू. हे दोन ट्रायंगल घेतले. आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये कॉमन वर्टेक्स कोणता आहे? तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये कॉमन वर्टेक्स एन आहे. कोणता आहे? एन. कॉमन वर्टेक्स तुमचा एन असल्यामुळे देअर बेसेस पी एम अँड एम क्यू लाय ऑन द सेम लाईन पी क्यू. म्हणजेच आता ह्या वरचा ट्रायंगल पहा, पी एम एन, याचा बेससुद्धा कोणता आहे? पी एम. नंतर ट्रायंगल पहा एन एम क्यू, याचा पण बेस कोणता आहे? एम क्यू. पहिल्या ट्रायंगलचा बेस पी एम, फर्स्ट ट्रायंगलचा बेस पी एम, दुसरा ट्रायंगलचा बेस एम क्यू. बरोबर. आता मग दे हॅव इक्वल हाईट्स. त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट्स कशी आहे? इक्वल. सांगतो सपोज. आता एरिया ऑफ ट्रायंगल कोणता पण ट्रायंगल घ्या. सपोज एरिया ऑफ ट्रायंगल पी एम एन घेतला. सर्वांना माहीत आहे, आपण वर्ग 7वीमध्ये शिकलो. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला असते हाफ ऑफ बेस म्हणजे पाया मल्टिप्लाइड बाय हाईट म्हणजे तुमची उंची. तुमची नाही, यामध्ये दिली आहे ते. मग बेस कोणता आहे? बेस ह्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे? ह्या ट्रायंगलचा बेस आहे हाफ जतच्या तसा. ह्या ट्रायंगलचा बेस आहे पी एम आणि हाईट आहे एम एन. हाईट आहे एम एन. समजलं? दुसरा ट्रायंगल घेतला एन एम क्यू. एरिया ऑफ ट्रायंगल एन एम क्यू, त्याचा पण फॉर्म्युला सेमच येईल. हाफ ऑफ बेस मल्टिप्लाय हाईट. त्याचा बेस राहील त्याचा एम क्यू. बेस कोणता राहील? एम क्यू आणि हाईट एम एन ह्या दोघांचा जर आपण रेशो घेतला, कोणत्या ट्रायंगलचा? एरिया ऑफ ट्रायंगल पी एम एन. एरिया ऑफ ट्रायंगल पी एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एन एम क्यू. याचा जर आपण रेशो घेतला, याचा फॉर्म्युला होता हाफ ऑफ वरच्या ट्रायंगलचा पी एम मल्टिप्लाइड बाय एम एन अपॉन हाफ मल्टिप्लाइड बाय एम क्यू मल्टिप्लाइड बाय एम एन. ह्या ट्रायंगलचा बेस पी एम आहे, ह्या ट्रायंगलची हाईट एम एन आहे. ह्या ट्रायंगलचा बेस एम क्यू आहे, ह्या ट्रायंगलची हाईट एम एन आहे. एम एन कॅन्सल, हाफ कॅन्सल. सो आन्सर इज पी एम अपॉन एम क्यू. पी एन अपॉन एम क्यू. म्हणजेच हे दोन जेव्हा आपण ट्रायंगल घेतो, ह्या ट्रायंगलचा दोन्ही याची हाईट सारखी असल्यामुळे हे हाईट कॅन्सल होते आणि आपल्याला बेसच मिळतो पी एम अपॉन एम क्यू. म्हणूनच इथं लिहिलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एन एम क्यू. याचा आला आहे बेस पी एम अपॉन एम क्यू. बेस पी एम अपॉन एम क्यू. कारण याची जी हाईट होती ती काय आहे? हाईट काय? दोघांची इक्वल असल्यामुळे तो बेसच शिल्लक राहिला. हे कोणत्या ट्रायंगलबद्दल बोललो आपण? पी एम एन अँड एन एम क्यू. इथं पहा पी एम एन अँड एन एम क्यू हे एका ट्रायंगलबद्दल झालं. सो इट इज इक्वेशन नंबर 1. आता दुसरा ट्रायंगल पहा. दुसरा ट्रायंगल घेतला, पी एम एनच घेतला आणि आता त्याच्या राईट साईडचा घेतला एन एम आर. पहिल्या याच्यात आपण घेतला होता एन एम क्यू, पण आता एन एम आर. आता दोन ट्रायंगल पहा. आता दोन्ही ट्रायंगलची हाईट सारखी येते. कोणती? एम एन. सांगतो. जसं आपण आता इकडे एक भाग केला होता, इकडे असा भाग करावा लागते. आता पहा, इथं आहे पी, इथं आहे एम आणि इथं आहे एन. आता इथं आपण क्यू घेतला होता, हे पहिला भाग झाला. आता इथं आपल्याला आर घ्यावं लागते. कोणता घ्यावं लागते? आर. इथं तुमचा आर आहे.
आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये एक झाला PMN आणि दुसरा ट्रायंगल झाला NMR. इथं आपण घेतला होता PMN NMQ घेतला होता, आणि इथं घ्यावं लागते PMN NMR. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? PMN इज इक्वल टू हाफ ऑफ बेसचा मी 20 लिहितो, हाईटचा H लिहितो. पहिला PMNचा बेस कोणता आहे? PMNचा बेस आहे, सांगा कोणता आहे बेस? PMNचा बेस आहे PN. कोणता आहे? हाफ जसचा जसा, आणि PN बेस आहे, बरोबर. आणि त्याची हाईट आहे MN. त्याची हाईट काय आहे? MN. आता ह्या वरचा ट्रायंगल झाला. आता खालचा ट्रायंगल घेतो कोणता? NM आणि ह्या R. NM आणि R. एरिया ऑफ ट्रायंगल NMR इज इक्वल टू हाफ ऑफ बेस ऑफ हाफ इंटू बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. आता सॉरी इथं R लिहायला का? इथं Q झाला होता, इथं कोणता आहे? R. NMRचा बेस आहे NR. कोणता आहे? NR. आणि हाईट काय आहे? MN. हाईट काय आहे? MN. आता दोघांचा काय घ्यायचा? रेशो घ्यायचा. मग एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल NMR. दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये हाफ आहे. दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये वरच्याचा बेस कोणता आहे? PN आहे, आणि हाईट कोणती आहे? MN आहे. अपॉन दोघांच्या मध्ये हाफ आहे. दुसऱ्या ट्रायंगलची NMRचा बेस NR आहे, आणि हाईट MN आहे. वरचा MN खालचा MN कॅन्सल, हाफ ऑफ कॅन्सल. सो ॲन्सर इट इज PN अपॉन NR. PN अपॉन NR. हे कोणत्या ट्रायंगलबद्दल झालं? एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल NMR. याला इक्वेशन नंबर आपण 1 दिलं होतं, याला इक्वेशन नंबर 2 दिलं, आणि तेच इक्वेशन नंबर 2 आपल्याला इथे मिळताना दिसत आहे. तेच इक्वेशन नंबर 2 आपल्याला इथे मिळताना दिसत आहे. इक्वेशन नंबर 1मध्ये आपण Qबद्दल बोललो होतो, इथं Q आला. इक्वेशन 2मध्ये आपण Rबद्दल बोललो होतो, म्हणून इथं R आला. का आला सांगतो. कारण की दुसऱ्या ट्रायंगलमध्ये, पहिल्या ट्रायंगलमध्ये NMQ घेतला होता, नंतरच्या ट्रायंगलमध्ये NMR घेतला, म्हणून पहिल्याच्यात Q आला आणि दुसऱ्याच्यात R आला. समोर काय झालं सांगतो. नंतर पहा, NMQ and triangle MNR lies between same two parallel lines in lines MN and QR. आता NMQ आणि NMQ आणि MNR पहा इथं. NMQ आणि NMR हे दोन्ही ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या मधात आहे. दोन्ही ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या मधात आहे. मी ट्रायंगल कोणते कोणते म्हटले पहा इथं, लक्ष द्या. मी ट्रायंगल म्हटलं आहे तुम्हाला, ट्रायंगल NMQ अँड ट्रायंगल NMR. हे दोन्ही ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या मधात आहे. लाईज बिटवीन टू पॅरलल लाईन्स. आणि त्या दोन पॅरलल लाईन्स कोणत्या आहे? MN पॅरलल टू QR. आणि आपल्याला माहीतच आहे, जेव्हा दोन पॅरलल लाईनच्या मध्ये दोन ट्रायंगल्स येतात, एरिया ऑफ ट्रायंगल्स असतात, तर त्याचा एरिया हा इक्वल असतो, आणि हाईट पण काय असते? इक्वल असते. म्हणून दोघांचे पण एरिया कसे झाले? इक्वल. का बरं इक्वल झाले सांगतो. पहिला ट्रायंगल होता NMQ, दुसरा ट्रायंगल होता NMR. दोन्ही दोन पॅरलल मधात आहे, तर दोघांची हाईट पण सारखी होती आणि दोघांचा बेस पण सारखा होती. दोघांची हाईट आणि दोघांचा बेस सारखा झाला, तर दोघांचा एरिया पण सारखा होतो. दोघांचा एरिया सारखा झाला, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल NMQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल MNR हे दोन्ही काय झाले? इक्वल झाले. काय झाले? इक्वल झाले. म्हणूनच काय लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3. आता इक्वेशन 1 काय होतं तुमचं? पहा, इक्वेशन 1 होतं एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल NMQ PM अपॉन MQ. दुसरं इक्वेशन होतं एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल NMR इज इक्वल टू PN अपॉन NR. हे दुसरी इक्वेशन. तिसरी इक्वेशन काय आलं तुमचं? की हे दोन ट्रायंगल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल NMQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल
एरिया ऑफ ट्रायंगल NMR हे इक्वेशन नंबर 3 झालं तुमचं. आणि 1, 2, 3 वरून तुम्ही असं लिहू शकता 1, 2, 3 वरून तुम्ही असं लिहू शकता की दोघांचा एरिया कसा आहे, सारखा आहे. दोघांचा जो प्रोपोर्शनल आहे तो कसा आहे, सारखा आहे. म्हणून आपण काय लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल PMN पहिले क्यूसाठी घेतला तर म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल NMQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PMN सारखाच होता, पण दुसरा ट्रायंगल आपण एरिया ऑफ ट्रायंगल NR घेतला इथं क्यूवाला. समजलं. नंतर ह्या दोन एरियाचे प्रोपोर्शनल सारखे आले. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 4 आता एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल NMQ पहा. एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल NMQ ची व्हॅल्यू काय होती, PM अपॉन MQ. तेच व्हॅल्यू PM अपॉन MQ इथं लिहिली. नंतर दुसरा ट्रायंगल पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल NMR त्याची व्हॅल्यू होती PN अपॉन NR ते इथं लिहिली. आणि PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आणि हे प्रूव्ह कसं झालं, जेव्हा दोन पॅरलल लाईनच्या मध्ये जेव्हा दोन ट्रायंगलचे प्रोपोर्शनल सारखे येतात, तेव्हा हा प्रोपोर्शनल होते. आणि हा थेरम जेव्हा कुठं लागू होतो, एखाद्या ट्रायंगलमध्ये एखादी लाईन एखाद्या साईडच्या पॅरलल असून तेव्हाच हा थेरम लागू होतो, अन्यथा थेरम लागू होत नाही. म्हणून आपलं ॲन्सर आलं PM अपॉन MQ इज इक्वल टू PN अपॉन NR. धन्यवाद.